आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय खास उपवासाचा पदार्थ। तर त्याच्यासाठी साबुदाणे भिजत घातले होते, मस्त भिजलेले आहेत। त्याच्यासाठी एक वाटण बनवलंय, कमी तिखट हिरव्या मिरच्या, त्याच्यामध्ये आलं, जिरं खात नाही उपवासाला त्याच्यामुळे जिरं घातलं नाही। इकडे भरपूर असे बटाटे उकडून घेतलेले आहेत, छान उकडले गेलेत। तर तेल आपण गरम करायला ठेवूयात आणि एका मोठ्या भांड्यामध्ये 4-5 वाट्या भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत। त्याच्यासाठी मध्यम ते छोट्या आकाराचे आपण बटाटे घेतलेले आहेत आणि हे छान असे किसून घेऊयात। जो एखादा बटाटा खूप उकडलेला दिसतोय तो हाताने देखील मी मॅश करून घेतलेला आहे। तर आता याच्यामध्ये आपण हे जे वाटण वाटून घेतलेलं आहे याच्यामध्ये आहे हिरवी मिरची आणि आलं। बरेच जण जिरं खात नाहीत, कोथिंबीर खात नाहीत, त्याच्यामुळे ते घातलेलं नाही। तर 1 चमचाभर हिरव्या मिरचीचं वाटण, चवीनुसार मीठ घातलं आणि भाजलेले शेंगदाण्याचा कूट आपण इथे घालणार आहोत। तर अर्धा कोट हा अर्धे शेंगदाणे असलेला असा आहे ओबडधोबड, आणि थोडासा कोट हा बारीक शेंगदाणे केलेले आहेत, भाजलेले चांगले खरपूस शेंगदाणे आहेत। आता इथे आपण 1 चमचाभर साखर घातलेली आहे आणि अर्ध्या लिंबाची फोड पिळून घ्यायची आहे। लिंबाचा रस आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। तर चला हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करतोय। आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल आपला हा उपवासाचा स्पेशल पदार्थ आहे साबुदाणा वडा। तर खमंग असा साबुदाणा वडा आपण बनवतो। चला एक गोळा घ्यायचा आणि मस्त गोल गोल करायचा, त्याला थोडासा असा चपटा करायचा, म्हणजे आतपर्यंत हा साबुदाणा वडा चांगला शिजला जातो। वरून क्रिस्पी आणि आतून मस्त सॉफ्ट अशा भरपूर शिजलेला आपल्याला हा साबुदाणा वडा बनवायचा आहे। तर याच्यासाठी आपण आता हे सगळे वडे करून घेऊयात। तोपर्यंत वरती आपलं तेल तापत आपण ठेवलेलं आहे गॅसवरती। आता अर्धे वडे आपण इथे करून घेतलेले आहेत आणि आपण तेलामध्ये सोडून घेऊयात। तर भरपूर मस्त कडक असं तेल तापलेलं आहे। वडा सोडताना गॅस बारीक केलेला आहे, जेणेकरून तेल हातावरती उडू नये। आणि तुम्ही बघू शकता मस्त असे 3 वडे आपण याच्यामध्ये सोडलेले आहेत। तेल जेवढं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला हलवता येईल असेच एवढेच वडे सोडून घ्यायचे आहेत। तर मी इथे 3 वडे सोडून घेतलेत आणि मध्यम ते मंद आचेवरती आपल्याला हे चांगले क्रिस्पी करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकताय चांगला गोल्डन असा त्याला कलर आलेला आहे आणि पलटी करताना आरामात करायचे आहेत, कारण आपण पहिल्यांदा ज्यावेळेस वडे टाकलेले आहेत त्यावेळेस गॅस कमी केलेला असतो, त्याच्यामुळे हे वडे पहिल्यांदा थोडेसे चिकटलेले असतात एकमेकाला। तर चमच्याच्या किंवा फोकच्या साहाय्याने पलटी केले की ती अलगद पलटी होतात, चिकटलेले असतात थोडेसे ते निघून जातात। तर मंद आचेवरच एकदम बारीक गॅसवर मध्ये जर टेम्परेचर कमी झालं तेलाचं तर थोडासा गॅस वाढवायचा, म्हणजे एकदम बारीक ते मध्यम गॅसवर आपल्याला मस्त असे खमंग कुरकुरीत वडे तळून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत वडे झालेले आहेत। तर एकाच वेळेस ज्यावेळेस आपण वडा पलटी करून घेतो तर एकच फोक वापरण्याऐवजी 2 चमचे 2 फोक वापरायचे, म्हणजे तेल उडण्याची शक्यता कमी असते। तर चला पहिली बॅच आपली मस्त खमंग कुरकुरीत भाजलेली आहे। तर आता हे वडे आपण काढून घेऊयात। या वड्यांसाठी आपण एक मस्त दह्याची चटणी देखील बनवणार आहोत। ज्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटून घेतलं ना त्याच्यामध्येच आपण दही फिरून घ्यायचं, छान अशी चटणी तयार होते। तर वडे काढून घेतले, ते निथळत आहेत, तेल निथळते तोपर्यंत कढईमध्ये मी दुसरे 3 वडे सोडून घेतले। वडे सोडताना गॅस मी कमी केला होता, म्हणून तेलाचं टेम्परेचर कमी झालं। त्याच्यानंतर मी गॅसचं टेम्परेचर वाढवलं आणि तुम्हाला आता हे वडे मी दाखवते। मस्त दिसायलाही दिसतात आणि त्याच्यामध्ये जे आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे, भाजलेला शेंगदाण्याचा अर्धे शेंगदाणे, तर ते मस्त दाताखाली आल्यानंतर वड्याचा बाईट असा क्रंची लागतो। तर चला असे सगळे साबुदाणा वडे आपण मस्त भाजून घेऊयात। खूप मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर वडा वरून पटकन करपला जाईल आणि आतमध्ये चांगला असा भाजला जाणार नाही, कारण साबुदाणा आहे तो चांगला भिजलेला आहे, पण तरी देखील साबुदाणा पचायला जड असतो, म्हणून मस्त मंद आचेवरती चांगले वडे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर चला तुम्ही बघू शकता दुसरी बॅच देखील आपली छान अशी भाजून झालेली आहे आणि तेल निथळतंय। जो आपला झाऱ्या आहे तो थोडासा साईडला धरायचा आणि दुसऱ्या साईडने जे वडे आहेत ते आपले कढईमध्ये अलगद सोडून द्यायचे आणि त्यावेळेस गॅस
कमीच ठेवायचा. तर तुम्ही बघू शकताय मस्त असे हे वडे तयार झालेले आहेत. एकदम गोल्डन ब्राऊन दिसत आहेत, वरून दिसायलाच दिसत आहेत, वरून एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमध्येपर्यंत देखील छान असे भाजलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जे काही लिंबू, हिरव्या मिरचीचं वाटण, हिरवी मिरची, आलं, जर तुम्ही जिरं खात असाल तर तुम्ही आवर्जून जिरं टाकू शकता. आम्ही जिरं खात नाही, त्याच्यामुळे उपवासाच्या या साबुदाणा वड्यामध्ये मी जिरं घातलेलं नाही. तुम्ही अख्खं जिरं किंवा जिरेपूड वापरू शकता. मी फक्त इथे आलं आणि हिरवी मिरची, थोडीशी साखर, लिंबू रस आणि शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे. साबुदाणे चांगले मस्त भिजलेले असावेत आणि बटाटे देखील चांगले मस्त उकडलेले असावेत, जे की छान असे किसून घ्यायचे आणि मस्त असा साबुदाणा वडा एकदम मध्यम ते मंदाच्यावरती खरपूस तयार होतो. तर चला, अशा पद्धतीने आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्याच्यामध्येच मी दही फिरवून घेतलं. मस्त अशी ही दह्याची चटणी या साबुदाणा वड्यासाठी तयार झालेली आहे. थँक्यू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.